करायचं स्टार्ट. 3, 2 होईल का स्टार्ट आज? 3, 2, 1 स्टार्ट. सो वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. आणि आज आपण एक अनोखं, एक अलगीच चॅलेंज करने वाले PCMC के टॉप 3 वडापाव, म्हणजे जे मला पर्सनली खूप आवडतात. सो टॉप 3 वडापाव अपन चैलेंज करेंगे कि अगले 10 मिनट में 10 या 15 मिनट का रखते, हाँ 10 या 15 के बीच में रखते. 15 मिनट में अपन तीनों जगह के वड़ा पाव खाएंगे. एक्चुअली थोड़ा थोड़ा डिस्टेंस पे हो, इतना भी मतलब नजदीक नाही आहे, थोडं थोडं डिस्टन्स आहे त्यांच्यात, थोडं म्हणजे अंतर आहे. एक तर आपला लक्ष्मी चौकाच्या थोडं पुढे गेल्यावर भूमकर चौकाच्या थोडं अलीकडे आणि लक्ष्मी चौकाच्या थोडं पुढे तो पहिला स्पॉट आहे आपला. सो तिथं जाऊया. आणि बाकीचे जे 2 आहेत ते थोडे नियर बाय आहेत, एवढे नाही पण थोडे नियर बाय आहेत. ते 3 स्पॉट माझे फेवरेट आहे. सो 3 स्पॉट मध्ये मी कधीतरी खूप आधी खाल्लेले. आता 3पैकी आपण बघू कि कौन सा सबसे बेस्ट रहता है. और ये चैलेंज है अपना कि मतलब 3 वड़ा पाव 10 मिनट में वी हैव टू फिनिश इट. वैसे मैं 5 करने वाला था, 5 टॉप 5, बट बाहर बघू शकता तुम्ही एज यूजुअल बारिश चालू है और पुणे इज ऑन रेड अलर्ट. पुणे PCMC पूर्ण रेड अलर्ट वर आहे. खूप जास्त पाऊस चालू आहे. सो रिस्क नाही घेऊ शकत. आणि बाईकवर पण जायचं की कशावर जायचं ते डिसाईड करू आपण आता, कारण पाऊस खूप जास्त चालू आहे. परत भिजून जातो, भिजून मग परत सीन होतं. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की आपण दुसरं काहीतरी ऑप्शन बघूयात. आणि पण चैलेंज तो करना है भाई, चैलेंज करना है मतलब करने का ही है. तो फक्त उस चैलेंज में अपन ने क्या किया ना, पहले 5 का सीन था, 5 वड़ा पाव, बट अभी अपन 3 पे आए. तो 3 करते हैं 10 मिनट में, 3 वड़ा पाव ऑल सेट. तो निकलते अभी. तर मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींना आपण पोहोचलोय आपल्या पहिल्या स्पॉटवर, म्हणजेच श्रीराम वडापाव. आणि आता इथं 10 सेकंदात आदि भी है हमारे साथ और हम चैलेंज करेंगे 10 सेकंड में एक वड़ा पाव खाने का. तो ये पहला डेस्टिनेशन है, जाते और देखते क्या होता है. लेट्स गो. तर पहिले 2 वड़ा पाव आणि खाणं आहे. पहिले 2 वड़ा पाव घेतले आणि आता ते 10 सेकंदात संपवायचे. भाऊ कसे संपतात. तर चॅलेंज सुरू करतो. हा आहे आपला वडापाव समोर पण. आणि आता 10 सेकंदात पहिले आपल्याला डोरमध्ये दी खाऊन दाखवेल. 10 सेकंदात टाइम स्टार्ट करायचा. 3, 2, 1 स्टार्ट. 10 सेकंद. तर 20 सेकंडचं झाले. पहिले आपण थांबणार, तिकडे गेलं माहिती दिसत नाही. तर पहिले 10 सेकंदचा विषय होता, पण डॉरवन दीदी म्हणते की नाही होणार तसं. तर 20 सेकंद करू आपण आता. 20 सेकंदात दोघांनी वडापाव संपवायचे आहे. आणि हे टायमर आपण इथं लावले, दिसतंय का? तर टायमर लावतो आपण. आणि हा मोबाईल इथंच तुमच्या समोरच ठेवला जाईल. 20 सेकंदाचा करायचं स्टार्ट. 3, 2 होईल का स्टार्ट आज? 3, 2, 1 स्टार्ट. दोघं पण हारले. अजून संपला माझा पण जास्त संपला का बघ. का जास्त चल मी नंतर खाल्ला, मी आधी खाल्लाय. माझं सर्वात जास्त संपलाय म्हणून विनर मी. ऍक्च्युअली विनर कसं कोणी दोघांचा पण संपला नाही. पण आय डोंट थिंक सो. आता हा संपू आणि मग याचा रिव्ह्यू देऊ की कसा होता हा वडापाव पहिला. ओके. सो आता पहिल्या ठिकाणचा वडापाव आपण खाल्लाय ना, आता चहा पितोय. पण अजून 2 ठिकाणचा खायचं आहे, म्हणून मग आम्ही रिव्ह्यू लास्टला देऊ. म्हणजे लास्टला देण्यापेक्षा मला असं वाटतं की आताच बोललेलं बरं. सांग. मैं नहीं बताऊंगा.
ठीक आहे हिला कॅमेरा सायलेन्स आहे. ती बोलेल तुम्ही फक्त मी व्हॉइस ओव्हर देईल. हां ही बोलेल नाही ही व्हॉइस ओव्हर देईल. हा ला आता मला असं वाटतं की जेवढं जोरात वडापाव जोरात ओव्हररेटेड आहे हां तेवढा तसं काय एवढा खास नाही कम्पेअर टू नाशिकचा नाशिकच्याने आपल्याला हिंजवडीतले PCMCतले टॉप सिरीज दाखवतो आपण. सोबतच करेल. ठीक आहे टिंग नाशिक हां झालं. असा होता हिचा रिव्ह्यू. मी रिव्ह्यू लास्टला देईल तिघांचा कारण आपण PCMCतले टॉप 3 वडापाव बघतोय. आता ही नाशिक करायचा ती नाशिकचंच गुणगान गाईल तू नाही का जे पण असेल ते. सो तिघांचा लास्टला देऊ आपण. ओके मित्रांनो आपण दुसऱ्या लोकेशनला आलेलो होतो श्रीपाद वडेवाले जे समोर आहे. बट ते अनफॉर्च्युनेटली बंद आहे. पण मी याचं रिव्ह्यूज खूप ऐकलेले की म्हणजे फेमस आहे बेस्ट वडापाव इन डांगे चौक अँड PCMC म्हणजे आपल्या हिंजवडीतला. पण अनफॉर्च्युनेटली ते बंद असल्यामुळे मग आपण दुसरा आपला स्किप होतोय. डायरेक्ट थर्डच्या ठिकाणी चाललो आहे. पण मग आता याचा रिव्ह्यू राहून जाईल. तर मग आपण 2 म्हणत जज करू. 3 होते पण त्याच्यातलं एक अनफॉर्च्युनेटली आता बंद आहे. चालू पाहिजे कारण ऑलमोस्ट आपण दुपारच्या 1 वाजता आले. चालू तर पाहिजे होतं पण नाही. मे बी संध्याकाळी चालू असेल. बट तिथं काहीच दिसत नाही का समोर बघा तुम्ही नथिंग. सो आता निघू थर्ड स्पॉटला जाऊ लास्टवाला आणि बघू मग नंतर रिव्ह्यू. मित्रांनो आपण आलेलो आता सेकंड लोकेशनला आणि सेकंड लोकेशनवर गाडी पार्क केल्यानंतर हे समोर लोकेशन येते माई वडेवाली. आणि आता याचा जाऊन वडापाव खाऊ कसा आहे बघू. आणि आता आपण खाऊ 30 सेकंद ना 30 सेकंद ना 30 सेकंद ठेवू कारण हिचं म्हणणं आहे की 15 सेकंदात होत नाही. सो म्हणून आपण 30 सेकंदात करू. 30 सेकंद हां तिचा कॅमेरा अँगल चालले आहे तर. सो इथले 2 वडापाव आलेले आहे. आता आपण ते 30 सेकंदाचा टायमर लावू आणि 30 सेकंदात संपता का मग ट्राय करू. चिटिंग केलेली आहे स्वतःला छोटावाला वडापाव. असं काही नाही. सेम साईज आहे आपण त्यांच्याकडनं चेंज करून घेऊ शकतो. पण आता आपल्याला तसं करायचं नाही. टाईम वेस्ट करायचा नाही. आता 15 सेकंदच्या जागी 30 सेकंदाचा टायमर लावतो आपण. लाव मिरची स्टार्ट. बेकार गरम आहे. टायमर बंद करते 30 सेकंद झाले आणि वडापाव काही संपला नाही कारण खूप गरम आहे प्रमाणाच्या बाहेर. टाकेल मी हे पण टाकेल. आपल्या आईवडील पटलं पण येणार होता पण जो कॉल उचलत नाही. जर तो हा ब्लॉग बघत असेल ती जर हा ब्लॉग बघत असेल तर पुढच्या वेळी ती येणार होती म्हणजे तिला आम्ही खूप कॉल केले ऑलरेडी पण काय आली नाही ती. नेक्स्ट टाइम झोपली असेल नाही तर क्लासमध्ये असेल काय असेल. पण ती जर हा ब्लॉग बघत असेल ना म्हणजे तुम्हाला कॉल नाही उचलले. मग आपण आता रिव्ह्यू देऊ कारण मला असं वाटतं खूपच मोठा होईल हा व्लॉग. ऑलरेडी आपण एक लोकेशन स्किप केली तरी सुद्धा श्रीपाद बंद होतं. आपण जायचं तर आपण आहे ना आजीचा वडापाव आहे आमच्या ऑफिसमध्ये. आधीचा आमच्या इथे खूप हाईट आहे त्या वडापाव. ठीक आहे ही सांगते आधीचा वडापाव हिच्या ऑफिसजवळ. तो पण ट्राय करू आता जाताना की कसा राहतो. कारण श्रीपाद गेला ज्याचं मी खूप सारे व्हिडिओज किंवा याच्यातनं बघितलेलं होतं की डांगे चौकात फेमस आहे. बट अनफॉर्च्युनेटली ते बंद होतं. सो आपला पहिला झाला श्रीराम आणि हा दुसरा माई वडेवाला. आता याचा रिव्ह्यू दे काय सांगशील. त्याची टेस्ट चांगली मला आवडली. मे बी गरम आहे म्हणून. आणि श्रीराम त्याची चटणी छान आहे. आणि श्रीराम थोडा खारट होतो मला वाटतं. ॲक्च्युली मी जास्त मीठ असलेल्या गोष्टी खाते सो मे बी ते सो दोरीमान दिदीच्या म्हणण्यानुसार तुला श्रीराम वडापावचा जास्त मीठ वाटलं. मला 10/8 देईल मी त्याला. नेला 10/9. याला ॲक्च्युली 10/10 पण आज थोडा क्रिस्पी कमी वाटतं म्हणून 10/9. तू किती देशील श्रीरामला. इकडे ते बाळा दिसतंय. श्रीराम वडापावला 6/10 आणि मला ती 8.5. का पण रिझन का सांगते माझी मर्जी. अरे रिझन सांग त्याला 6 का. तो इथं गरम बनवलं जात आहे म्हणून मे बी त्याची टेस्ट चांगली असेल. इथं पण
आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे चुरा पण देतात नाही का. मित्रांनो येऊन गेलं घरी रूमवर आणि असे होते हे 3 आपले म्हणजे वडापाव, टॉप 3 वडापाव इन PCMC जे मला माहिती होते. एक श्रीराम, श्रीपाद आणि तिसरा माहीत. चौथा आपण जाणार होतो पण पाऊस तुम्ही बघा, पावसाचं वातावरण झालं होतं. आता तरी बंद आहे. पण आम्ही जेव्हा होतो बाहेर तेव्हा खूप जोराचा पाऊस होता. असा व्ह्यू आपला 1 नंबर. आणि पाऊस रेड अलर्ट आहे पुण्यात, मुंबईत सगळीकडेच. सो 3 वडापावपैकी श्रीपाद बंद होता. मे बी तो आज पाऊस आहे तर चालू असला पाहिजे होता. बट तिथं गेलं तर अनफॉर्च्युनेटली नव्हतं काही. म्हणजे तर्री पोह्याचं बाहेर जे होतं ते होतं. म्हणून मग आपण श्रीरामचा ट्राय केला. श्रीरामचा चांगला होता पण थोडा गरम नव्हता, त्याच्यामुळे थोडंसं त्याला मी 10/8 दिलं. आणि माईचा तर ऑलमोस्ट माझा फेवरेट आहे. पण सीन आज असा होता माईचा की कुरकुरीत एवढा वाटला नाही. सो तो 1 पॉईंट कुठेतरी गेला. 10/9 दिलं मी त्याला. आणि दरवंदी ती होती आपल्यासोबत. सो तिने पण आम्ही ट्राय केलं की 30 सेकंदात चॅलेंज कंप्लीट करू शकू. पहिले 15 सेकंद, त्याच्या अगोदर तर मी 10 सेकंदाचा केलेला होता. पण 10 सेकंदात शक्य नाही यार. आणि माई वडेवाल्याचं ते इथं इतका गरम होता तो वडापाव, लिटरली व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल, खाल्लासुद्धा जात नव्हता. आणि 10 सेकंद तर म्हणून आम्ही मग वाढून 30 सेकंदावर केलं. 30 सेकंदाचं चॅलेंज. पण 30 सेकंदात पण म्हणजे तेवढं हे नाही, इझी नाही. कारण गरम असतो वडापाव, होत नाही 30 सेकंदात. थंड असला तर. आणि जो छोटा साईजचा येतो ना, बऱ्याच ठिकाणी मी बघितलं इंजोडे छोट्या साईजचा पण येतो, तो खाल्ला जाऊ शकतो. पण हे थोडे मोठे आणि त्याच्यात ते चुरा पण असतो, चटणी पण असते, मिरची सगळं, ते 30 सेकंदात हार्ड आहे. पण तरी आपण चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सो असंच पुढे पण आपण कंटिन्यू करू चॅलेंज. तुम्हाला काही सुचत असतील की जे चॅलेंज आपण ट्राय करू शकतो PCMCमध्ये, खाण्याच्या बाबतीत किंवा फिरण्याच्या बाबतीत, कसल्याही बाबतीत, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यस, पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. आता शेटचं आगमन पण होणार आहे, तेव्हा तो पण व्हिडिओ येईल. आणि चॅलेंज मला सांगा, तुम्ही सजेस्ट करा कमेंटमध्ये की कुठला अजून वेगळं चॅलेंज आपण करू शकतो पुढच्या बाबतीत. जसं आता 30 सेकंदात वडापावचं केलं, पुढच्या वेळेस आपण अजून काही चहाचं आहे माझ्या डोक्यात. लेट्स सी, बघू. अजून काही चॅलेंजेस वेगळे असतील तुमच्याकडे, तुम्हाला माहिती असतील, ते तुम्ही सजेस्ट करा जे आपण ट्राय करू. आज पटलो नाही आला आपल्यासोबत. सो ती येणार होती पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. सो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम.